मूळ घर बंधूंचे घर या ठिकाणी 2 पथके दाखल झाली आहेत। त्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे। माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एक गोष्ट सांगू इच्छितो की माझ्यावर गुन्हा दाखल केला ठीक आहे, कारण मी एक लोकप्रतिनिधी आहे। राजन साळवी कसा आहे हे माझ्या कुटुंबाला, पक्षाला, जनतेला व मतदारसंघाला माहीत आहे। पत्नी व मोठ्या मुलावर गुन्हा दाखल केला ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे। याचे परिणाम भविष्यात या सरकारला भोगावेच लागतील। उद्धव ठाकरे यांचा फोन आला। फोनवरून उद्धव ठाकरे यांनी सांगितले की राजन तुझ्या पाठीशी संपूर्ण शिवसेना महाराष्ट्र आहे। अटकेला घाबरणारा हा बाळासाहेबांचा शिवसैनिक नाही, शिंदे गटामध्ये जात नाही म्हणून दबाव आणला जात आहे। माझ्या मूळ घरावरती, नंतर माझ्या हॉटेलवरती, माझ्या बंधूंच्या घरावरती 4-5 पथकं आलेली आहेत। त्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे आणि मला आता मिळाल्या माहितीप्रमाणे माझ्यावरती गुन्हा दाखल त्यांनी केलेला आहे। एक गोष्ट दुर्दैवाची आहे, सांगू इच्छितो आपल्याला की माझ्यावरती गुन्हा दाखल करा, कारण मी एक लोकप्रतिनिधी आहे। त्यांच्या दृष्टीने मी काय गुन्हा केला असेल, राजन साळवी काय आहे, कसा आहे हे माझ्या कुटुंबाला माहिती आहे, माझ्या पक्षाला माहिती आहे, माझ्या जनतेला माहिती आहे, माझ्या मतदारसंघाला माहिती आहे। परंतु मी हे करत असताना ह्या पोलिसांच्या माध्यमातून, ह्या सरकारच्या माध्यमातून माझ्या पत्नीवरती आणि माझ्या मोठ्या मुलावरती गुन्हा दाखल केला ही अक्षरशः खेदाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि म्हणून निश्चितपणे भविष्यामध्ये याचे परिणाम ह्या सरकारला भोगावेच लागतील, हे माझं मत या ठिकाणी आहे। अधिकाऱ्यांनी काय काय प्रश्न विचारले किंवा काय नाही, अजून चौकशी चालू आहे। माझं कुठे त्यांनी अजून स्टेटमेंट घेतलं नाही आहे, माझ्या कुटुंबाचं घेतलं नाही आहे। चौकशीच्या आधारे पुढे आता ते माझ्याकडनं माहिती घेतील असं मला वाटतं। पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्याला काय विचारणा वगैरे केली आहे? हो, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सतत माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहे आणि हे जेव्हा समजलं तर तातडीने मला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा मोबाईलद्वारे मला फोन आला आणि विचारपूस केली आणि बोले राजन तुझ्या पाठीची संपूर्ण शिवसेना, संपूर्ण महाराष्ट्र आहे, हे त्यांनी मला सांगितल्याचा मला अभिमान निश्चितपणे या ठिकाणी आहे। साहेब, आपल्यावर गुन्हा दाखल झाला आहे, आता गुन्हा दाखल झाला म्हटल्यानंतर अटक होणारच आहे, पण त्या अटकेला आम्ही घाबरत नाही। अटकेला घाबरणारा हा बाळासाहेबांचा सैनिक नक्कीच नाही आहे, लक्षात ठेवा। 118% अधिक संपत्ती जमा केली। आता मलाच प्रश्न पडला आहे की तिथं 118% जादा संपत्ती माझ्याकडे आहे। आता आमच्यावरती एवढं कर्ज आहे, ते कर्ज फेडण्यासाठी त्यांच्याकडे पैसे मागतो आता सरकारकडे आणि लोकांकडे, ते तर पडतील। पण एवढं जरा निर्धास्तपणे बोलताय, काय त्या मागचे? हां, एवढं एकदम शांत आहात तुम्ही? बोलताय शांतता आतापर्यंत कधी मी घाबरलेला नाही। आतापर्यंत शिवसेनेच्या आंदोलनामधून मी उभा राहिलेला कार्यकर्ता आहे, ते मला काही नवीन नाही आहे। आणि मला माहिती होतं की ह्या घटना घडणार आहेत, तर माहिती म्हणून सांगतो की ACP अधिकाऱ्यांची जी पावलं रत्नागिरीमध्ये पडत होती त्याची इत्थंभूत माहिती माझ्यापर्यंत पोचत होती। रत्नागिरीच्या अल्पा हॉटेलमध्ये ही मंडळी उतरली, तिथून त्यांनी माझ्या सर्व ठिकाणची चौकशी केली आणि आज माझ्या निवासस्थानी ते येणारं हे मला माहिती होतं आणि मी निश्चिंत आहे, मला माहिती आहे त्यांची कारवाई ती करू दे। माझा विश्वास माझ्या जनतेवरती आणि माझ्या बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेबांवरती आहे। सर, आजचा गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यामध्ये तुमची पत्नी असेल किंवा मुलगा यांच्यावरही दाखल झालेला आहे, काय सांगाल? हीच दुर्दैवाची गोष्ट आहे। मी आज यात लोकप्रतिनिधी आहे, माझ्याकडनं तुमच्या दृष्टीने काय चुकीचं घडलं असेल की मी शिंदे गटामध्ये आलो नसेल, त्यांच्याबरोबर गेलो नसेल म्हणून माझ्यावरती राग काढला असेल तर माझ्यावरती तुम्ही गुन्हा दाखल करा, अटक करा, मला जेलमध्ये घेऊन जायला काही करा, पण माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला आज ज्या पद्धतीने तुम्ही गुन्हा दाखल करताय हे साफ चुकीचं आहे। तुम्हाला जनता आणि आम्ही सोडणार नाही, ही आमची भूमिका आहे। कुठेतरी दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न केला जातो, हे काय सांगायला पाहिजे? शिंदे गटामध्ये आम्ही जात नाही म्हणून दबावाला आम्ही भीक घालत नाही, पण हे असे आम्ही लेचेपेचे सैनिक नाही, बाळासाहेबांचे सैनिक आहोत, लक्षात ठेवा, याची काळजी करू नका तुम्ही।